नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्रात कोणत्या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे? महाराष्ट्रात कोणत्या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, गरजा महाराष्ट्र माझा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, ॲनी एनॉक्स यांना 2022च्या कोणत्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार मिळाला आहे? ॲनी एनॉक्स यांना 2022च्या कोणत्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, साहित्य, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, 2022चा अर्थशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणास मिळालेला आहे? 2022चा अर्थशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणास मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, बेनियस बर्नानके, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, 2022चा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणास मिळालेला आहे? 2022चा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणास मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, स्वांते पाबो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, नोबेल पुरस्कार हा कोणत्या देशाकडून दिला जातो? नोबेल पुरस्कार हा कोणत्या देशाकडून दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4, स्वीडन या देशाकडून नोबेल पुरस्कार हा दिला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, आधुनिक अर्थशास्त्राचे जनक कोणास संबोधले जाते? आधुनिक अर्थशास्त्राचे जनक कोणास संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4, ॲडम स्मिथ, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागरास जाऊन मिळत नाही? खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागरास जाऊन मिळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2, नर्मदा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, नदी व उगम यातील चुकीची जोडी ओळखा. नदी व उगम यातील चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1, गोदावरी त्र्यंबकेश्वर, ऑप्शन क्रमांक 2, भीमा भीमाशंकर, ऑप्शन क्रमांक 3, कृष्णा महाबळेश्वर, तर ऑप्शन क्रमांक 4, तापी अमरकंटक, तर ऑप्शन क्रमांक 4 ही तापी अमरकंटक ही चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभला नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभला नाही? तर ऑप्शन क्रमांक 1, नंदुरबार या जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभलेला नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, जिल्हा व पालकमंत्री यातील चुकीची जोडी ओळखा. जिल्हा व पालकमंत्री यातील चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1, मुंबई शहर, दीपक केसरकर, ऑप्शन क्रमांक 2, पुणे शहर, चंद्रकांत पाटील, ऑप्शन क्रमांक 3, अमरावती विजयकुमार गावित, तर ऑप्शन क्रमांक 4, गडचिरोली देवेंद्र फडणवीस, तर ऑप्शन क्रमांक 3, अमरावती विजयकुमार गावित, ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1, महाराष्ट्राचे लोकायुक्त VN कानडे, ऑप्शन क्रमांक 2, महाराष्ट्राचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, ऑप्शन क्रमांक 3, महाराष्ट्राचे मुख्य सचिव KK तातेड, तर ऑप्शन क्रमांक 4, महाराष्ट्राचे गृहसचिव आनंद लिमये, तर ऑप्शन क्रमांक 3, महाराष्ट्राचे मुख्य सचिव हे KK तातेड, ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 12, भारतीय महिला क्रिकेट संघाने किती वेळा आशिया चषक जिंकला आहे? भारतीय महिला क्रिकेट संघाने किती वेळा आशिया चषक जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, 7 वेळा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणाच्या पुतळ्यास संबोधले जाते? स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणाच्या पुतळ्यास संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3, सरदार वल्लभभाई पटेल, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे? स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, 182 मीटर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, लोह पुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? लोह पुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4, सरदार वल्लभभाई पटेल यांना लोह पुरुष म्हणून ओळखले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, राष्ट्रीय एकता दिवस केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय एकता दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4, 31 ऑक्टोबर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, भारतातील संस्थानाचे विलगीकरण कोणी केले?
भारतातील संस्थानांचे विलगीकरण कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 4 सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतीय संस्थानाचे विलगीकरण केले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारताचे बिस्मार्क असे कोणास म्हणतात? भारताचे बिस्मार्क असे कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 सरदार वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 पाचवे खेलो इंडिया युथ गेम्स कुठे होणार आहे? पाचवे खेलो इंडिया युथ गेम्स कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारताचे क्रीडा मंत्री कोण आहेत? भारताचे क्रीडा मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 अनुराग ठाकूर हे भारताचे क्रीडा मंत्री आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 ब्रिक्स या संघटनेत खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही? ब्रिक्स या संघटनेत खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 ब्रिक्स या संघटनेमध्ये बांगलादेश हा सदस्य नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मॅन ऑफ द पीस हे खालीलपैकी कोणाचे टोपणनाव आहे? मॅन ऑफ द पीस हे खालीलपैकी कोणाचे टोपणनाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 लाल बहादूर शास्त्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मुंबईचा सिंह कोणास ओळखले जाते? मुंबईचा सिंह म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा सिंह म्हणून ओळखले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 देशबंधू म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? देशबंधू म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 चित्तरंजन दास यांना देशबंधू म्हणून ओळखले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 प्रियदर्शनी हे खालीलपैकी कोणाचे टोपणनाव आहे? प्रियदर्शनी हे खालीलपैकी कोणाचे टोपणनाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इंदिरा गांधी यांचे प्रियदर्शनी हे टोपणनाव होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना कोणत्या टोपणनावाने ओळखले जाते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना कोणत्या टोपणनावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 देशरत्न या टोपणनावाने ओळखले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्र केसरी म्हणून कोणास ओळखले जाते? महाराष्ट्र केसरी म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पंजाबराव देशमुख यांना महाराष्ट्र केसरी म्हणून ओळखले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 गान कोकिळा लता मंगेशकर. ऑप्शन क्रमांक 2 भारत कोकिळा सरोजिनी नायडू. ऑप्शन क्रमांक 3 लोहपुरुष दादाभाई नरोजी. तर ऑप्शन क्रमांक 4 सरहद गांधी खान अब्दुल गफार खान. तर ऑप्शन क्रमांक 3 लोहपुरुष दादाभाई नरोजी ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 29 राष्ट्रीय स्टार्टअप दिवस केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय स्टार्टअप दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 16 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 वीर बाल दिवस केव्हा साजरा केला जातो? वीर बाल दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 26 डिसेंबर या दिवशी वीर बाल दिवस साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 पराक्रम दिन केव्हा साजरा केला जातो? पराक्रम दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 पराक्रम दिन हा 23 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भालाफेक दिवस केव्हा साजरा केला जातो? भालाफेक दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 7 ऑगस्ट या दिवशी भालाफेक हा दिवस साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह कोणता? पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 शुक्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता? सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 बुध हा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 जिल्हा नियोजन व विकास महामंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? जिल्हा नियोजन व विकास महामंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पालकमंत्री असतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 जिल्हा नियोजन व विकास महामंडळाचे पदसिद्ध सचिव कोण असतात? जिल्हा नियोजन व विकास महामंडळाचे पदसिद्ध सचिव कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 जिल्हाधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 ग्रामसेवक असतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? तर ऑप्शन क्रमांक 4 सरपंच हा भूषवितो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो?
पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 गट विकास अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 आयुक्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, पंचायत समितीचा सचिव कोण असतो? पंचायत समितीचा सचिव कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 गटविकास अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, पंचायत राज हे कोणाचे स्वप्न होते? पंचायत राज हे कोणाचे स्वप्न होते? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, भारतीय राज्यघटनेतील कलम 40 हे कशाशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेतील कलम 40 हे कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ग्रामपंचायतीची स्थापना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती आहे? महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, भारताचे 49वे सरन्यायाधीश कोण आहेत? भारताचे 49वे सरन्यायाधीश कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 यू ललित हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, 36व्या राष्ट्रीय खेळ यामध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकले? 36व्या राष्ट्रीय खेळ यामध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकली? तर ऑप्शन क्रमांक 3 140 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, 32व्या ऑलिम्पिक स्पर्धा कोठे पार पडल्या? 32व्या ऑलिम्पिक स्पर्धा कोठे पार पडल्या? तर ऑप्शन क्रमांक 2 जपान या देशामध्ये 32व्या ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, भारताचे स्टीलमॅन डॅश डॅश यांचे नुकतेच निधन झाले आहे. भारताचे स्टीलमॅन डॅश डॅश यांचे नुकतेच निधन झाले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 जमशेद जे इराणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, शिक्षकांनी मुलांना शिकवावे प्रयोग ओळखा. शिक्षकाने मुलांना शिकवावे प्रयोग ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 भावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, डोंगर या शब्दाचे रूप ओळखा. डोंगर या शब्दाचे रूप ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 देशी हे आपले करेक्ट आन्सर होईल.